जय श्री माताजी. श्री माताजी नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करूया. श्री मातांना बघायचं आहे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. बोटांच्या टोकापासून शेवटपर्यंत म्हणजे मनगटापर्यंत हात लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवताना असं ठेवायचं म्हणजे सुरुवातीलाच आपण ती सवय लावून घ्यायची. म्हणजे बोटाच्या टोकापासून बोटाच्या मनगटापर्यंत. कदाचित काही वेळेला आपल्या हाताच्या बोटाला टोचल्यासारखं किंवा चुरचुरल्यासारखं जाणवेल. लक्षात ठेवायचं ते कुठलं बोट आहे आपलं किंवा कुठल्या बोटाला टोचल्यासारखं होतं, चुरचुरल्यासारखं होतं, हे लक्षात ठेवायचं. आपण नियमितपणे बघायचं की बाबा ही चक्र म्हणजे आपण त्या चक्राला म्हणजे त्या चक्राशी संबंधित जी कुठली देवता आहे किंवा त्या चक्राशी संबंधित आपण कुठली आपण विचार करतो तर ते आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आत्मपरीक्षण त्याला पण म्हटलेलं आहे की स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. की बघायचं समजा आता चुकून एखाद्या वेळेस हार्टचं बोट आपल्याला लागत असेल, सारखं लागते बाबा, काही जणांचं लागतं हार्टचं बोट लागतं, काही जणांना विशुद्धीचं बोट लागतं. तर बघायचं की बाबा हार्टचं बोट श्री मातांनी काय सांगितले की हे बोट पकडण्याची कारण श्री मातांनी सांगितलेले आहेत. मग ते पुस्तक काढून आपण बघायचं की बाबा ह्यामध्ये आपण कुठे बसतो, बरं ते किती प्रमाणात लागते हे बघायचं. म्हणजे काय होतं, किती प्रमाणात लागतंय हे बघणं फार महत्वाचं असतं. म्हणजे समजा थोडक्यात लागत असेल काय हरकत नाही, तर थोडासा हात ठेवून आपण ते ठीक करू शकतो किंवा हात झटकले तरी पण ते निघून जातं. दुसरं चुरचुरल्यासारखं जर होत असेल समजा, तर ते चक्राला थोडंसं बंधन घालणं आवश्यक आहे. म्हणजे शरीरावरती आपल्या चक्र जे आहेत, जसं हार्टचं बोट आहे लागते, तर शरीरामध्ये जे हार्ट चक्र आहे ते चक्र आपण ठीक करायचं किंवा त्याला बंधन घालायचं. बघायचं ते चक्र ठीक होतं का. त्यानंतर कदाचित आपल्याला बोटाला टोचल्यासारखं जाणवतं काही वेळेला, म्हणजे ही एक बाधा असते एक प्रकारची. मग सरळ कॅन्डल घ्यायचं, कॅन्डलनं ते चक्र आपण ठीक करू शकतो. म्हणजे जेणेकरून ज्या प्रकारे चक्र लागतं त्या प्रमाणात ती ट्रीटमेंट करू शकतो आपण. म्हणजे आता काही जणांना असं वाटतं की नाही, काही वेळेला डायरेक्ट मटकाच ठेवतात लोक, काही नको एकदा मटका ठेवला विषय संपला असं त्यांना वाटतं. परंतु त्यातून देखील बाधा जात नाहीत. काही थोड्याफार प्रमाणात जात असतील, परंतु बाधा परत स्वादिष्ठांवरती येऊन बसतात. त्याला क्रमाक्रमानं काढावं लागतं. म्हणजे रोजची ही मेहनत आहे आपली स्वतःची, की आपण काय करायचं. समजा आपल्याला डाव्या बाजूचे चक्र जर लागत असतील, काय वेळेला लागतं की आपण काही वेळेला सुटतच नाही, प्रयत्न करतोय, लेफ्ट स्वादिष्ठान आहे, लेफ्ट हार्ट आहे, बॅकाज्ञा आहे, लागत असतं सारखं. तर आपण काय करायचं, कॅन्डल ट्रीटमेंटनी हे चक्र ठीक करायचा प्रयत्न करायचा. बघा, स्वतःला बघायचं. त्यासाठी दुसऱ्याने बघायची काही गरज नाही. आपण श्रीमातांच्या समोर बसायचं, श्रीमातांना विचारायचं, श्रीमाताजी माझी कुठली चक्र खराब आहेत किंवा रोजची आम्हाला ही चक्र लागतायत. तर सरळ एक मेणबत्ती घ्यायची, डाव्या बाजूला लावायची, डाव्या हाताचा अंगठा दिव्याची ज्योती लावायचं, उजवा हात जमिनीवर ठेवून सहस्त्रारमध्ये लक्ष द्यायचं. एवढं मात्र करणं आवश्यक आहे. त्यानंतर हार्टचं बोट लावायचं, उजवा हात जमिनीवरच असेल, सहस्त्रारवरती थोडंसं लक्ष केंद्रित करायचं. लागत नसेल तर उजव्या हाताचा तळवा डोक्याच्या टाळूवरती दाबून धरून फिरवायचं आणि कुंडलिनी वर काढायचे. म्हणजे लक्ष सहस्त्रारवर असणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलीही ट्रीटमेंट सहजयोगाची करत असताना लक्ष सहस्त्रारवर असायलाच पाहिजे, तरच बाधा तिथून निघून जाईल. आपण काय करतो, आपलं लक्ष समजा कॅन्डल करतोय, तर कॅन्डल घेत असताना त्या चक्रावरती आपण लक्ष देतो. परिणाम स्वरूप काय होतं की बाधा पुन्हा जाऊन स्वादिष्ठांमध्ये बसते. समजा आपण हार्ट पर्यंत सोडवत आलोय, आज्ञा चक्रापर्यंत हे चक्र सोडवत आलोय, तर पुन्हा ते काय होतं, आज्ञा चक्रातून लेफ्ट स्वादिष्ठांमध्ये जाऊन बसतं. आपल्याला वाटतं आपण स्वच्छ झालो, परंतु दुसऱ्या वेळेला पुन्हा ते चक्र लागायला लागतं. म्हणजे आपण आपलं चित्त सहस्त्रारवरती ठेवलं नाही, त्यामुळं ती बाधा पुन्हा लेफ्ट स्वादिष्ठांमध्ये येऊन बसली आणि ती पुन्हा आपल्याला त्रास देऊ लागते.
म्हणून कॅन्डल करत असताना आपलं लक्ष शस्त्राच्या वरती असणं आवश्यक आहे. तशी कुठलीही ट्रीटमेंट करताना लक्ष शस्त्रावरच पाहिजे. मीठ पाणी करताना पण लक्ष टाळूवरती, हाताच्या बोटावरती, व्हायब्रेशन्सवरती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे कर्मकांड करायचं नाहीये आपल्याला. काही जण म्हणतात, "नाही कॅन्डल करा तुम्ही." तर सगळे कॅन्डल करायला लागतात. मीठ पाणी करायला पाहिजे. ठीक आहे, मीठ पाणी करूया 3 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 10 वेळा. परंतु इतक्या वेळा करून देखील आपली चक्र जर ठीक होत नसतील किंवा आपल्याला म्हणावं तसं ध्यान लागत नसेल, तर आपल्यामध्ये काहीतरी दोष आहे. दोष म्हणण्यापेक्षा आपण जी ट्रीटमेंट घेतो, त्यामध्ये काहीतरी आपलं चुकत आहे, इकडे लक्ष असणं आवश्यक आहे. कारण ट्रीटमेंट घेतल्यानंतर चक्र ठीक होतात हे निश्चित खरं आहे. यासाठी आपलं चित्त सहस्त्रारवरती असणं आवश्यक आहे. जर डाव्या बाजूची आपण जर ट्रीटमेंट घेत असू, समजा आपल्याला खूप भरपूर बाधा आहेत, काय आहेत सगळ्या, त्यावेळेला आपण केवळ कॅन्डलनं ठीक करू शकतो ते. त्यासाठी एकदम मटका ठेवायला पाहिजे असं काही सुद्धा नाहीये. तर ज्या प्रमाणात जी चक्र लागतात, त्याप्रमाणे ती ट्रीटमेंट घ्यायची आपल्याला. समजा आपल्याला लेफ्ट स्वादिष्टान हार्ट लागते मगाशी सांगितल्याप्रमाणे बॅक आज्ञा. तर सरळ कॅन्डल घ्यायची, लेफ्ट स्वादिष्टानचं बोट लावायचं, उजवा जमिनीवर ठेवून सहस्त्रारमध्ये ध्यान करायचं किंवा लक्ष द्यायचं. हार्टचं बोट लावायचं, लक्ष सहस्त्रारच्या वर. बॅक आज्ञेचं बोट लावायचं, लक्ष सहस्त्रारच्या वरती. समजा हे करत असताना पुन्हा लेफ्ट स्वादिष्ठान लागत असेल, तर पुन्हा लेफ्ट स्वादिष्ठानचं बोट आपण दिव्याच्या ज्योती लावायचं आहे आणि लक्ष सहस्त्रारच्या वर ठेवायचं आहे. तसं आपल्याला लक्षात येतं, की डाव्या बाजूची कुठली चक्र आपली लागतायत. ते आपण लक्षात ठेवून त्या प्रमाणात दिव्याच्या ज्योतीवरती ते बोट धरायचं असतं. उजवा जमिनीवर ठेवून सहस्त्रारमध्ये ध्यान करायचं असतं. मग जसं सहस्त्रारवरचं ध्यान आपलं वाढेल, तसं डाव्या हाताला पूर्णपणे थंड चैतन्य लहरी यायला सुरुवात होतात. किंवा डाव्या हाताच्या तळव्यावरती आपल्याला गार किंवा काहीतरी बाहेर पडत असल्याचं आपल्याला जाणवतं. मग आपण लक्षात घ्यायचं, की आपली डावी बाजू खरोखरच स्वच्छ झालेली आहे. म्हणजे ही ट्रीटमेंट घेण्याची ही पद्धत आहे. घेतली ट्रीटमेंट आणि आपल्याला कळलंच नाही, की बाबा बाधा गेल्या का नाही गेल्या आपल्याला कसं कळणार? म्हणून लक्ष असणं आवश्यक आहे. आपलं चित्त पाहिजे, की खरोखर आपण जी ट्रीटमेंट करतोय त्या ट्रीटमेंटनं आपण बरं होतोय का? आपली चक्र ठीक होतायत का? याचा आत्मविश्वास आपल्याला पाहिजे. नाही बाबा ही ट्रीटमेंट मी घेतोय श्री मातांच्या कृपेमध्ये. तर या ट्रीटमेंटने मी ठीक व्हायला लागलो किंवा माझं शस्त्रारमध्ये ध्यान लागायला लागलंय किंवा डाव्या बाजूची चक्र सुटतायत बाबा आणि डाव्या हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स मला जोरदारपणे येतायत. हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. म्हणजे ट्रीटमेंट किती वेळ घ्यायचं याला महत्त्व नाहीये. तर त्या ट्रीटमेंटने आपल्याला बरं वाटतंय की नाही, आपली चक्र ठीक होत आहेत की नाहीत, इकडं आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. काही जण म्हणतात 10 मिनिटं पुरेशीच आहेत सगळ्या ट्रीटमेंटला. परंतु 10 मिनिटामध्ये जर आपण ठीक नाही झालो, की चक्र ठीक नाही झाली, तर ती ट्रीटमेंट घेऊन उपयोग काय आपल्याला? म्हणून कॅन्डल ट्रीटमेंट करत असताना या गोष्टी आपण आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत, की आपलं चक्र ठीक व्हायला लागलेली आहेत. म्हणजे स्वादिष्ठान सुटायला लागले, हार्ट सुटायला लागले, बॅक आज्ञा सुटायला लागलेली आहे आणि पूर्णपणे आम्ही सहस्त्रारवरती स्थापित होत आहोत. इकडं लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण काय करतोय, की श्रीमातांच्या समोर बसून व्हायब्रेशन्स घेत असतो श्रीमातांच्याकडनं. याचं कारण हेच आहे, की आपल्या बोटावरती समजतं माझी कुठली चक्र खराब झालेली आहेत. तसं हाताच्या बोटावरती पण कळतं आणि डायरेक्ट चक्रावरती देखील लोकांना जाणवतं. मग आजार बरे कसे करायचे? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की आपले आजार आपण कसे बरे करायचे? आता एवढा मोठा आजार आपल्या समोर येऊन उभारलेला आहे. तर हे कसं ओळखायचं? समजा एखाद्या व्यक्तीला चेक केलं, समजा एखाद्या व्यक्तीला त्रास झाला, त्याला चेक केलं, तर ती कुठल्या बाजूची चक्कर लागतायत, डाव्या बाजूची थोडी लागतायत, हार्ट लागते, परत राइट हार्ट पण लागते. याच्यावरून आज आपण समजू शकतो, की या माणसाला थोडासा त्रास आहे बाबा. मग आपण काय करायचंय, डाव्या बाजूच्या आहेत ना, सरळ कॅन्डल घ्यायची, डाव्या बाजूला ठेवायची, डाव्या हाताचा अंगठा दिव्यात ज्योती लावायचा, उजवा जमिनीवर ठेवून शस्त्रारमध्ये ध्यान करायचं. तसंच हार्टचं पण बोट लावायचं आहे, शस्त्रारवरती लक्ष ठेवायचं आहे आणि बघायचं आहे, की आपली डावी बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा आपण. आज समजलं पाहिजे, की बाबा खरोखर डावी बाजू आता स्वच्छ होते. डावी बाजू स्वच्छ झाली, की उजव्या बाजूला वळायचं. उजव्या बाजूची कुठली चक्र लागतायत, समजा स्वादिष्टान लागते उजवं, तर डावा हात स्वादिष्टान चक्रावर ठेवायचा थोडासा. त्याला व्हायब्रेशन्स द्यायचे. हाताच्या बोटावरती पण लक्ष ठेवायचं आहे, व्हायब्रेशन्सवरती पण लक्ष ठेवायचं आहे.
त्यानंतर लिव्हरवरती हात ठेवायचा. समजा उष्णतेचा आता सध्या खूप त्रास होतोय आपल्याला, तर लिव्हरवरती हात ठेवायचा आहे आणि उजव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हातावरती आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. समजा राइट हार्ट लागते, राइट हार्टवरती हात ठेवायचा आपला डावा. उजवा हात श्रीमातांच्याकडे आणि अशी इच्छा करायची, की उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य येते, डाव्या हाताद्वारे ते आपल्या फुफ्फुसाला जाते आणि आमची जे अवयव आहेत, ती सगळी ठीक होत आहेत. अशी शुद्ध इच्छा करायची आणि त्यामुळे काय होईल, की जे व्हायब्रेशनमुळे आपली चक्र ठीक होण्यास मदत होईल. राइट साइडची जी चक्र आहेत, ती आपण व्हायब्रेशनने ठीक करू शकतो. म्हणजे हात ठेवून किंवा मंत्राच्या ह्याच्यानं आपण ती ठीक करू शकतो. जर डाव्या बाजूची चक्र लागत असेल, तर कॅन्डलनी आपण ती ठीक करू शकतो. म्हणजे जर समजा आपल्याला आजार झाला, तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. लगे आपण गांगारून जातो, घाबरून जातो. घाबरायचं कारण नाही सहजयोगीने. बघायचं आहे, श्रीमातांच्या समोर बसायचं आहे. श्रीमातांनी एवढी मोठी शक्ती आपल्याला दिलेली असताना, आपण घाबरायचं काय कारण आहे? बरं ठीक आहे, झाला असेल आजार आपल्याला, तर बघायचं कुठलं चक्र लागते. ठीक आहे, न घाबरता ते चक्र आम्ही ठीक करायचं आणि शस्त्राच्या वर स्थापित व्हायचं. जर आपण शस्त्राच्या वर राहिला, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि कुठलाही आजार आपल्या जवळ येणार नाही. म्हणजे याची गॅरंटी आहे. म्हणजे मातांनी सांगितलंय, की शस्त्रावर जर राहिलात, तर तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात याचंच हे लक्षण आहे. कारण शस्त्रावर कोण येतो? खरोखर ज्याची चक्र ठीक आहेत, स्ट्राँग आहेत, तोच शस्त्राच्या वरती राहू शकतो. मग आपली चक्र ठीक असताना आपण जर कायम शस्त्राच्या वरती राहिलो, तर आपण निरोगीच आहोत असं म्हणायला पाहिजे. बरं जरी आपलं कुठलं चक्र पकडलं असेल, तरी तात्पुरतं आपण ती चक्र ठीक करून पुन्हा शस्त्राच्या वरती येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जरी आजार आपल्याला झाला, तरी न घाबरता 3 वेळा मीठ पाण्यात बसायचं. कदाचित आपल्याला डावी बाजू लागत असेल, कॅन्डल ट्रीटमेंट करू शकता. उजवी बाजू लागत असेल, तर लिव्हरवरती हात ठेवणे, राइट हार्टवरती हात ठेवणे, त्याला व्हायब्रेशन्स देणे, एवढ्या क्रिया जर आपण केलात, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जर समजा आपल्याला वाटते, की नाही हा आजार झाला व कोरोनाच झालेला आहे. लगेच आपण घाबरतो, की काय झालं असेल? डॉक्टर तर सांगितलेलं आहे, अमकं आहे, तमकं आहे. माणूस तर ठीक असतो, सहजयोगी तर ठीक असतात. बेटर वे काय करायचं? लगेच व्हायब्रेशन्स बघायचं. किती पर्सेंटमध्ये लागते बाबा चक्र? ठीक आहे, किरकोळ प्रमाणात लागते. काही हरकत नाही. हातावरती बंधन घालून आपण ते ठीक करू शकतो. लक्ष शस्त्रावर ठेवलात, हा आजार देखील दूर होतो. समजा बेटर. त्याच्याही पेक्षा जर जास्त चक्र लागत असेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. आपण ते चक्र ठीक करायचं. थोडा वेळ लागेल, कालावधी लागेल, परंतु ते चक्र ठीक करायची कला आपण शिकून घ्यायची. कला म्हणण्यापेक्षा आपण रोज प्रयत्न करायचं, निदान स्वतःची चक्र तरी स्वतः ठीक ठेवायची आहेत आपल्याला. यातून आपल्याला मीठ पाण्याचा उपचार, कॅन्डल ट्रीटमेंट किंवा चैतन्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. राइट साइड पकडले असेल, तर डाव्या हाताच्या बोटातून आपण चैतन्य उजव्या बाजूला चक्रावरती देऊ शकतो. मग यामध्ये उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते त्या चक्राला व्हायब्रेशन द्यायचे आहेत. ठीक होतं मग. ठीक झालेलं देखील दोन्ही हाताच्या बोटातून समान चैतन्य लहरी वाहू लागतात. यावरून आपण असं लक्षात घ्यायचं, की आता आपण व्यवस्थित झालेलो आहे, ठीक झालेलो आहे, आता आपण निरोगी झालेलो आहे. त्यामुळं न घाबरता आपण आपली जर चक्र ठीक ठेवलीत आणि कायम जर शस्त्रावरती स्थापित झालात किंवा स्थिर झालात, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. परंतु सहयोग गांभीर्याने केला पाहिजे. उगीच करायचं म्हणून जर सहयोग करत असू, तर त्या साधकाला 100% त्रास होणारच. कारण आपण आपल्या चक्रांची स्वच्छता करत नाही, मीठ पाण्यामध्ये बसत नाही, कॅन्डल ट्रीटमेंट घेत नाही आणि राइट साइडची चक्र पण आपण ठीक करत नसू, तर ती व्यक्ती कशी ठीक होणार आहे? म्हणजे श्रीमाताईने सगळं शिकवून ठेवलेलं आहे. बंधन कसं घ्यायचं, कवच कसं धारण करायचं, चक्र कशी ठीक करायची, हे श्रीमाताईने सगळं सांगून ठेवलेलं आहे अगोदरच. पण आपण मात्र ते गांभीर्यानं बघत नसल्यामुळे आपण असे आजारी पडतो. म्हणून निदान श्रीमातांच्या समोर बसून रोज व्हायब्रेशन्स घेण्याची सवय लावून घ्यायची. बघायचं हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स येतात. जरी कुठलं चक्र लागलं तरी रोज ते ठीक करायचं आणि शस्त्राच्या वरती राहायचं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण आपण श्रीमातांच्या संरक्षणामध्ये आहात. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. त्यामुळे न घाबरता आपण सहजयोग करायचा आहे. पूर्ण विश्वास श्रीमातांच्या चरणावरती ठेवायचा आपण.
आपण असं म्हणायचं नाही, मी सहजयोगी आहे, मला आजार कसा झाला? असं बिलकुल म्हणायचं नाही. पहिला आत्मपरीक्षण करून बघायचं, मी सहजयोगी आहे ना, तर मला कितपत चक्रांची भाषा समजते. मला कितपत व्हायब्रेशन्स येतायत. मी किती वेळ सहस्त्रारच्या वरती राहू शकतो, याचं आत्मपरीक्षण करून बघायचं आणि मग ठरवायचं आपण किती तासापुरती सहजयोगी आहे, किती वेळापुरती सहजयोगी आहे. हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण आपण कायम सहजयोगी म्हणून कायम सहस्त्रारच्या वर राहणं अत्यंत आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी काही फार प्रयास करावा लागत नाही. सकाळी जर समजा आपण ध्यानाला बसलो, तर सकाळी कुंडलिनी सहस्त्रारच्या वर येते. सहस्त्रारच्या वरती आल्यानंतर आपण घराच्या बाहेर पडतो. त्यावेळेस सहस्त्रारचे डोळे उघडे ठेवून सहस्त्रारच्या वर राहायचा प्रयत्न करायचा आहे. कदाचित उद्योगधंदा करताना, बिझनेस करत असताना, नोकरी करत असताना आपलं चित्त खाली येईल. काही हरकत नाही. येऊ दे थोडा वेळ खाली. परत जर आपल्या लक्षात आलं, नाही बाबा वर आहे का? थोडा वेळ बघायचं. वरती आहे का? ठीक आहे. वर आपण जोडले गेलोय. तर परत जोडलं जायचं. कदाचित एक थोडा वेळ वरती राहू. पुन्हा कदाचित आपण विचारामुळे खाली येऊ. काही हरकत नाही. खाली जरी आलो, तरी ज्यावेळी पुन्हा लक्षात येईल, की नाही बाबा वर राहायचंय, पुन्हा वरती राहायचंय. म्हणजे ही जी सहजाची तपश्चर्या आहे, ती आपण कायम करणं गरजेचं आहे. समजा 24 तास आपल्याला वरती राहायला नाही जमलं, तरी प्रयत्न तरी करू शकतो ना आपण. दिवसभरामध्ये बघू तर शकतो ना, "बाबा वर आहे का लक्ष? वर आहे का लक्ष?" आपली कुंडलिनी शस्त्रार्थ किती वेळा छेद घेते, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे गहनतेत जाण्यासाठी किंवा आपले निदान आजार तरी बरे होण्यासाठी आपण कायम शस्त्रारच्या वरती राहणं गरजेचं आहे आणि आपल्या हातातून कायम जर चैतन्य वाहिलं, तर कुठला आजार होणार आहे आपल्याला? आणि जरी झाला तरी आपल्या हातामध्ये आहे, की आपण लगेच बरं होऊ शकतो त्याला. त्यामुळं या आजाराला आपण घाबरून जाता उपयोगाचं नाही. आपण स्वतः ठीक राहायचं. आपली प्रकृती कुठली आहे त्याप्रमाणे बघून आपला आहार-विहार ठेवायचा आणि लक्ष जर कायम शस्त्रावरती आपण ठेवलात, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आणि एक आत्मविश्वास पाहिजे, की नाही मी श्री मातांच्या चरणाशिवाय मला काहीही होणार नाही. असा दृढ विश्वास जर आपण ठेवलात, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. सहजयोगाचे जे प्रोटोकॉल आहेत ते आपण जरूर पाळावे. रोजच्या रोज मीठ पाण्याचा उपचार, कॅन्डल ट्रीटमेंट जर डावी बाजू असेल, तर उजव्या बाजूची चक्र पकडली असेल, तर आपला डावा हात ठेवणे लिव्हरवरती किंवा आणखी राइट हार्ट पकडलं तर राइट हार्टवरती हात ठेवणे, त्याला व्हायब्रेशन्स देणं, या क्रिया केल्या तर आपले अवयव देखील ठीक राहू शकतात. आणि अवयव स्ट्रॉंग झाले, तर आपण देखील स्ट्रॉंग होऊ शकतो. म्हणून आपण दिवसभरामध्ये बघायचं, की आमची कुठली चक्र खराब होतायत आणि त्याप्रमाणे आपण त्या चक्रावरती जर मेहनत घेतलात, तर आपलं चित्त कायम शस्त्राच्या वरती राहू शकतं. म्हणून आपण निर्भय होऊन सहयोग करायचा आहे आणि ज्ञानी होऊन सहयोग करायचा आहे. अर्धवट ज्ञान आपण घ्यायचं नाही. पक्क श्री माताजींनी जे पुस्तकं लिहून दिलेली आहेत आपल्याला सहजयोगामध्ये, सहजयोग म्हणून पहिलं परिचय पुस्तिका आहे. ती खरं वाचणं गरजेचं आहे आपल्याला. कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, ती बिघडण्याची काय कारणं आहेत, याचा थोडाफार आपल्याला अभ्यास असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या हे लक्षात येईल, की आपलं हे चक्र कशामुळं पकडलेलं आहे आणि आपण कसं ठीक व्हायचं, हे श्री माताने अगोदरच सांगून ठेवले. त्यामुळे आपल्याला भ्यायचं काहीच कारण नाही आहे. त्यामुळे श्री माताजी आणि आपण असाच योग आहे. आपण दुसऱ्या-तिसऱ्याला कशाला मध्ये घ्यायचं आहे? म्हणून हे पक्क लक्षात घेऊया, की मीच माझा गुरु आहे आणि त्याप्रमाणे जर आपण वाटचाल केलीत, तर आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल खऱ्या अर्थानं आणि लोकही म्हणतील, की "हो ना, वसहयोग केल्यावर खरोखर माणूस निरोगी होतो बरं का. एवढे आजार असताना देखील हा मनुष्य एकदम निरोगी आहे, शांत आहे, संयमी आहे, की कायम शस्त्राच्या वरती राहतो." ही जी धारणा आहे आपली, ही पाहिजे. लोकांची जी बघण्याची पद्धत आहे ना, ती अशी असते, की ते बघतात अगोदर हा मनुष्य इतकी वर्ष करतो याच्यामध्ये काय बदल घडलाय? हे अगोदर लोकं बघत असतात आणि मग ते सहजयोग स्वीकारत असतात. म्हणून श्री माताही म्हणतायत ना, आपण जाहिराती आहोत, तर आपण जाहिराती आहोत, तर आपण व्यवस्थितच असायला पाहिजे. जगाला एक प्रकारचा धडा घालून दिला पाहिजेल आपण, की आपण सहयोगी आहे, तर आपण कसं असायला पाहिजे. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये जे त्रास होत आहेत आपल्याला, त्या त्रासातून फक्त सहजयोगीच लोकांना वाचवू शकतो किंवा श्री माताजींचा सहयोग, श्री माताजी आणि सहयोग हाच लोकांना अमृताचं कार्य करणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजेल आहे आणि लोकांना संजीवनी देण्याचं काम, ही चैतन्यरूपी संजीवनी जी आहे, ती लोकांना पोहोचवायचं काम सहयोग्याने केलं पाहिजे.
म्हणून हे पक्क लक्षात ठेवायचं, की आपण आधी शस्त्राच्या वर राहायचं आहे आणि मग इतरांना ठीक करत त्यांना शस्त्राच्या वरती नेलं पाहिजे. हे आपण लक्षात घेऊया. आता श्री मातांना पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. बघा आता लक्ष शस्त्रावर नाही, हाताच्या बोटावरती ठेवूया अगोदर. कुंडलिनी वर येते काय हरकत नाही. परंतु सर्वांच्यासाठी हाताच्या बोटावरती अगदी बारीक सूक्ष्म थोडासा हात वरती उचलला तरी चालेल, म्हणजे व्हायब्रेशनची थोडीशी जाणीव होऊ दे हातावरती. म्हणजे ज्या काय चैतन्य लहरी श्री मातांच्याकडून येत आहेत त्या आपण शोषून घ्यायच्या आहेत आणि मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खिचून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे आपण चैतन्याशी. आपण काय करतो, श्री मातांच्या समोर बसतो, व्हायब्रेशन्स बघतो, ठीक आहे झालं, हाताला थोडंफार व्हायब्रेशन्स खेळतायत. बाकी डीपमध्ये जाण्याचा कधी प्रयत्न करत नाही. म्हणजे ह्या ज्या व्हायब्रेशन्स माताही देत आहेत, त्या शोषून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. तर तो प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण आपल्या नसामध्ये हे चैतन्य भरून राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, तर सर्व चक्र आपली ठीक होतील आणि त्या चक्रावरती देवी देवता विराजमान होतील आणि ते चैतन्य उत्सर्जित करतील. म्हणजे आपल्यातून चैतन्य वाहिलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. अशी स्थिती आपली आली पाहिजे. म्हणून व्हायब्रेशन्स खेचून घ्यायचे आहेत. नाही एखादा साधक जरी आला, तरी एकदम आपली कुंडलिनी वर गेल्याचं आपल्याला जाणवतं किंवा व्हायब्रेशन्स एकदम वाहतायत, असं वाटायला लागतं आपल्याला. याचं कारण असं आहे, की त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्सचा असा फ्लो व्हायला सुरुवात होते. ज्या देवी-देवता आपल्यामध्ये बसलेले असतात, ते जागृत होत आहेत आणि त्या चैतन्य उत्सर्जित करतायत. आणि त्या चैतन्य उत्सर्जित केल्या, की आपल्याभोवती वलय तयार करतात ते. म्हणून लक्ष वलयाकडे पण असणं आवश्यक आहे. मग जर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढली, तर निगेटिव्हिटी येईल कशी आपल्यामध्ये? हे लक्षात घेतलं पाहिजे. जर म्हणतो, की आजार ही निगेटिव्हिटी आहे. समजा धरून चालू. मग आपण त्याला न घाबरता आपण पॉझिटिव्हिटीकडे जास्त लक्ष देऊया. जी सकारात्मकता आहे, त्याकडे जर आपण जास्त लक्ष दिलं, व्हायब्रेशन्सकडे जर जास्त लक्ष दिलं, तर नकारात्मकता आपोआप निघून जाईल. आपण काय करतो, नकारात्मकतेकडे लक्ष देतो. बाबा हे माझं चक्र पकडलंय, ते पकडलंय, असं म्हणत काय करतो, ते चक्रच ठीक करत बसतो. परिणामस्वरूप काय होतं, आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर येते, तिकडं आपलं लक्ष नसतं आणि विनाकारणे आपण चक्रामध्ये काही वेळेला अडकतो. तसं न करता पहिला व्हायब्रेशन्सकडे लक्ष द्यायचं. सकारात्मकतेकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्याकडे पण लक्ष देताना आपण त्यांच्या चांगल्या व्हायब्रेशन्स बघायच्या. वाईट गोष्ट बघायची नाही. वाईट सोडून द्यायचंय, चांगलं बघायचं. त्यामुळे 99% आपण निरोगी राहू शकतो. निरोगी राहण्याचा एक प्रकार आहे. आपण दुसऱ्याकडे बघताना त्याच्या चांगल्या गुणाकडे बघायचं, वाईट गुणाकडे बघायचं नाही. म्हणजे निगेटिव्हिटीकडे बघायचं नाही. मनुष्याचा स्वभावच असतो असं, की नाही ह्या व्यक्तीमध्ये ही चक्र पकडतात, त्या व्यक्तीमध्ये तीच चक्र पकडतात. असं एक धारणा आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवलेलं आहे. अमुक एक व्यक्ती आली, त्याचं हे लागतंय. बरं त्याचं कुठलं चांगलं चक्र लागतंय, हे लागतंय किंवा येतंय व्हायब्रेशन त्याला, हे मात्र आपण बघतच नाही. म्हणून आपण सहजोगी म्हणून दुसऱ्यातलं चांगलं बघायला शिकलं पाहिजे. त्याच्यातल्या व्हायब्रेशनचा आनंद घेता आला पाहिजे आम्हाला. म्हणजे नकारात्मकता त्यांच्यातलीही संपून जाईल आणि आमच्यातलीही संपून जाईल. बघा, केवळ दृष्टिकोनामुळे, चित्त टाकल्यामुळे आपल्यामध्ये एवढा बदल घडतो आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील बदल घडत असतो. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे. उजव्या हाताने आपण कुंडलिनी वरती चढवायची. बघा, लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. वरती चढवायचे. म्हणजे डाव्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे कळलं पाहिजे. इतकं सूक्ष्मामधलं आहे हे. बघा. शस्त्रावर काढतोय आपण तिला आणि एक गाठ मारतोय शस्त्राच्या वर. बघा, वर आली. जाणवलं. शस्त्राचं भेदन करून ती वर आली. दुसऱ्या वेळेला लगेच वर चढवायची. डाव्या हातानं उजवा हात डाव्या हाताला गुंडाळत कुंडलिनी वर चढवतोय. कुंडलिनीची पण हालचाल पाठीच्या मणक्यातून पुढून जाणवते. वर काढतोय शस्त्राच्या 2 गाठी मारतोय आपण. बघा, तिला स्थित केली वर. तिसऱ्या वेळेला पण थोडंसं वरती घ्यायची, उचलायची. उचलता येणं महत्वाचं आहे. श्रीमातांनी एवढी शक्ती दिलेली आहे आपल्या सर्व साधकांना. आपण का नाही उचलत कुंडलिनी दुसऱ्याची पण स्वतःची? महत्वाचं आहे.
सरळ. 3 गाठी मारतोय आपण. 3 गाठी मारतोय. बघा. आता कुंडलिनी वर आल्याची जाणीव आपल्याला होईल. बघा वर आली का आपल्या हाताबरोबर. बघा सहस्त्रारच्या वर जाणवतं का? जाणवतं. अगदी स्वच्छ आहे ना आपली नाडी. बरोबर आपण हाताबरोबर कुंडलिनी जर वर आली आपल्या, तर मात्र आपण पूर्णपणे स्वच्छ आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. कवच घेऊया. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं कवच तयार. लक्ष कवचाकडे द्यायचं आता. व्हायब्रेशन्स रूपी. शिवकवच, देवी कवच. बघा किती महत्वाचं आहे. म्हणजे जरी एवढं जरी केला तरी आपण सुरक्षित राहाल. पण कवच व्हायब्रेशनचंच पाहिजे. आईच्या संरक्षणात पाहिजे. बाकी कोणावर विश्वास नसला चालेल, पण श्री मातांच्या वरती दृढ विश्वास पाहिजे, निष्ठा पाहिजे. काही होणार नाही. केसाला कोण धक्का लावणार नाही तर. आणि श्री मातांनी सांगितल्याप्रमाणेच सहयोग करायचा. म्हणजे चक्र साफ करायची. रोजच्या रोज कुंडलिनी सहस्त्रारच्या वर आली तर काय होणार आहे आपल्याला? काही सुद्धा नाही. किती महत्वाचं आहे. याच्यापेक्षा भयानक आजार येऊ दे की काही होणार नाही आपल्याला. आता दोन्ही हात श्री मातांच्याकडे. आता थोडंसं हाताच्या बोटावरती लक्ष देऊया. म्हणजे हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स अधिक वाढतायत आणि आपल्या कवचावरती लक्ष देऊया. म्हणजे कवच बसले की नाही आपल्याला बघूया. संरक्षणामध्ये आहे की नाही आपण. म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनी ध्यानाला बसत असताना राक्षस येऊन त्रास द्यायचे त्यांना. मग पूर्वीच्या काळी रामायणाच्या काळामध्ये त्यावेळी मग राम स्वतः रक्षण करायचे ना. आपल्याला उदाहरण आपण बघितलेलं आहे रामायण. म्हणजे कवच धारण करायचे ते. बाणाचं कवच तयार करायचे त्यांच्या भोवती. आणि त्या कवचामुळे मग त्या राक्षसांना आत यायचं नाही. मग हेच कवच श्रीमातांनी दिले ना आपल्याला. बंधन. आता पूर्वी कसं देवी देवता वेगळ्या होत्या, राक्षस वेगळी होती. आता माणसांच्यात किंवा बाहेर निगेटिव्हिटी पसरलेली आहे. काही दिसत नाही, परंतु जाणवू शकते. बघा आपला जी सूक्ष्मता आहे ना आपली, ही सूक्ष्मता ज्याला म्हणतो किंवा जी सूक्ष्म जाणीव आहे ना, ती वाढवणं गरजेचं आहे. कळलं पाहिजे आपल्या आसपास देखील व्हायब्रेशन्स आहेत की नाही, का निगेटिव्हिटी आहे, कळलं पाहिजे आपल्याला. इतकी सूक्ष्मता आपल्यात आली पाहिजे. मग यासाठीच आपण काय होतंय, की त्या अडकून बसतो ना आपण. आपल्याला लक्षात येत नाही, बाबा काय चुकतंय माझं. कारण लक्ष नसतं व्हायब्रेशन्सकडे. त्यामुळेच लक्षात येत नाही ना, आपण काय करतोय, काय नाही. म्हणून व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. हाताच्या बोटावर जे कवच आहे तिकडे बसले कवच आता बरोबर. म्हणजे जाणीव होते ना साईडला देखील कळतं. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया आपल्या. आता काय करायचं, डाव्या हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स घ्यायचे, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचे आहेत. बघा, इच्छा करायची, शुद्ध इच्छा. म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतं, की मला त्रास झालेला आहे किंवा हा आजार झालेला अमुक-अमुक, तर तो आजार दूर व्हावा यासाठी आपण ही क्रिया करूया. इतरांच्यासाठी. आपण स्वतःसाठी खूप करतोय, परंतु दुसऱ्यासाठी आपण काही करत नाही. सहजयोग्याने दुसऱ्यांच्या मध्ये देखील श्रीमातांना पाहायला शिकलं पाहिजे. ते ठीक तर आपण ठीक. आपण ठीक तर ते ठीक. असा सहजयोग आहे. मी ठीक आहे, मी माझी चक्र व्यवस्थित आहेत, मी आराम आहे. नाही, चालणार नाही. दुसरे सहयोगी ठीक आहेत का? बघणं गरजेचं आहे. मग त्यांची चक्र तुम्ही ठीक केली पाहिजे आहेत. त्यांची कुंडलिनी सहस्त्रारच्या वर केली पाहिजे. मग ते ठीक झाले, की तुम्ही आणखी बेटर होता. असं लक्षात घेतलं पाहिजे. सहजयोग एकमेकावरती अवलंबून आहे. म्हणून आपण दुसऱ्याची चक्र साफ करायची स्वच्छताच्या स्वच्छतेसाठी. म्हणजे ही खरी कलेक्टिव्हिटी आहे. तादात्म्यता म्हटले श्रीमाताई काय म्हणतायत याला, आपण मस्त सगळी स्वच्छ चक्र करतो, स्तोत्र म्हणतो, पूजा करतो, हवन करतो, फार छान. चांगल्या पद्धतीने एक उत्तम सहयोगी आहे आपण. परंतु जर आपल्यामध्ये तादात्म्य नसेल, तर सगळं व्यर्थ आहे हे सगळं. आम्ही कायम वर राहतो, पण तादात्म्य नाही श्रीमातांच्या बरोबर. म्हणजे काय आहे? श्रीमातांनी एक शब्दच वापरलाय तो. तादात्म्यता म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे, की श्रीमातांच्या दृष्टीनं आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे. लक्षात आलं?
श्रीमातांच्या दृष्टीनं आपण इतर लोकांच्याकडे पाहिलं पाहिजे, म्हणजे श्रीमातांशी आम्ही तादात्म्य झालो. आणि जर ही तादात्म्यता आम्हाला नाही आलं, तर सहजयोग करून व्यर्थ आहे सगळं. म्हणजे श्रीमातांनी जे शिकवलेलं आहे ते सगळं व्यर्थ आहे. बघा, एकाच गोष्टीत आम्हाला समजतं, की तादात्म्यता हे कळत नाही काही जणांना. तादात्म्य म्हणजे काय? आम्ही ज्यावेळेला श्रीमातांशी एकरूप होतो चैतन्यानं किंवा भावनेनं, भक्तीनं, त्यावेळेला श्रीमातांचा जो दृष्टिकोन आहे किंवा श्रीमाताजी ज्या दृष्टीनं इतर साधकांना पाहतायत, तो दृष्टिकोन किंवा ती दृष्टी आमच्यात आली पाहिजे. म्हणजे श्रीमाताजी आणि आपण एकरूप झालं पाहिजे आणि श्रीमाताजी जसं कार्य करतायत तसं आम्ही इतर साधकांना पाहिलं पाहिजे, त्यांच्यावरती कार्य केलं पाहिजे. मग ही तादात्म्यता आमच्यात येते. मग सहयोग करून काहीतरी फायदा आहे. हा फरक आहे. हा लक्षात घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आमचं आचरण असणं आवश्यक आहे. म्हणजे सहयोग जोरदार पसरेल. म्हणजे आपण इतरांची निगेटिव्हिटी बघणार नाही, पॉझिटिव्हिटी बघू. आणि निगेटिव्हिटी जरी असेल, तर आम्ही दुसऱ्याला ठीक करू, स्वच्छ करू. बघा, हे प्रत्येक साधकाला जमलं पाहिजे. म्हणजे आम्ही कुठेतरी श्रीमातांच्या चरणाशी आलो असं म्हणायला काही हरकत नाही. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला देतोय. बघा, हृदयाला देतोय म्हणजे हृदय आपलं स्ट्रॉंग करतोय आपण. जरी आम्हाला हृदयाचा त्रास वाटत असेल, तो त्रास निघून जावा. सर्व साधकांचा, आमचाच नव्हे, माझा स्वतःचाच नव्हे. मी हात ठेवले म्हणून माझा नव्हे श्रीमाताजी. तर आम्हा ज्या साधकांना त्रास होतोय, त्या सर्व साधकांचा त्रास दूर होऊ दे हृदयाचा आणि त्यांचं हृदय स्ट्रॉंग होऊ दे, मजबूत होऊ दे आणि हृदय देखील स्वच्छ होऊ दे त्यांचं. म्हणजे हृदयातली घाण काढून टाकायची, भीती काढून टाकायची. मला हे झालंय, ते झालंय, काढून टाकायचं. काही होत नाही. कारण कलेक्टिव्हली आपण ज्यावेळी प्रार्थना करतो किंवा त्या चक्रावर मेहनत घेतो, त्यावेळेला सर्व साधकांचं चक्र ठीक झालं, तर आपण ठीक होतो. सहजोग तर असं आहे. म्हणून कलेक्टिव्हिटीचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. वैयक्तिक नाही, कलेक्टिव्हली. फार गहन अर्थ आहे त्याच्यातला. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे आणि आत्मा कुठे आहे? हृदयामध्ये आहे. आणि त्यासाठी हृदय आपण स्ट्रॉंग करतोय. डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ती हृदयाला देतोय. इच्छा करायची तशी. हृदयापर्यंत चैतन्य पोहोचलं पाहिजे बघा आणि हृदय आपलं स्ट्रॉंग झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हृदयाचा विकार होता उपयोगाचा नाही. कुठलाही त्रास हृदयाला होता उपयोगाचा नाही. स्ट्रॉंग पाहिजे. घाबरायचं नाही, निर्भयता ती आली पाहिजे. जरा काय झालं, धड 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 हृदय वाढतं. काय उपयोग आहे त्याचा? श्री माताजी असताना हृदयात का धडधड होते आपल्या? घाबरायचं नाही. श्री माताजी आपल्याला ठीक करतायत ना. हे चैतन्य श्री माताजीने दिलेलं असताना आपण त्याचा का नाही वापर करत? श्री माताजीने एवढ्या शक्त्या दिलेल्या आहेत. त्या शक्त्याचा उपयोग का नाही करत आपण? तो खरा सहयोग आहे. बाकीचं पूजन आहे, अर्चना आहे, स्तोत्र आहे, मंत्र आहे. ते सगळं वरवरचं झालं. श्री माताजीने जे दिलेलं आहे ते का नाही घेत आपण? हे किती महत्वाचं आहे. ज्या शक्त्या श्री माताजीने आपल्याला चैतन्यातून देत आहेत, ते चैतन्य जर आम्ही घेतलं आणि त्याचा उपयोग जर आम्ही शरीर स्वच्छतेसाठी, चक्रांच्या स्वच्छतेसाठी आपण त्याचा उपयोग केला स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी, तर ते खरं कल्याण आहे ना. आपलं स्वतःचं आणि दुसऱ्याचं. हे का विसरतो आम्ही? म्हणून चैतन्य घ्यायला शिकायला पाहिजे आणि ते आपण स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी वापरता आलं पाहिजे. महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे करायचा बघा आणि डावा हात उजव्या अनाहत चक्रावर ठेवायचा. इथेही महत्वाचं आहे. कारण ज्यांना त्रास झालाय तो राईट हार्ट कडनं येतो काही वेळेला. म्हणजे त्यामध्ये फुफ्फुसाचा प्रॉब्लेम असतो, श्वासाचा प्रॉब्लेम असतो. मग काही जणांना घाबरूनच श्वास एकदम वाढतो. घाबरायचं नाही. त्यासाठी भियेचं नाही. काही होत नाही ना, सहजयोग्यांना काही होत नसतं. घाबरून जास्त आजारी पडतात काही साधक. आणि जरी झाला तरी देखील आपली चक्र आपण स्वच्छ ठेवा. आपल्याला काहीही होणार नाही. लक्ष शस्त्रावर ठेवलात ना, काही होणार नाही.
आता उजव्या हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत. डाव्या हाताद्वारे ते आपल्या राइट हार्टला द्यायचे आहेत. राइट हार्टला देत असताना अशी इच्छा करायची, की जे फुफ्फुस आहेत, त्या फुफ्फुसापर्यंत हे चैतन्य पोहोचतंय आणि आमची फुफ्फुसं स्ट्राँग होतायत, मजबूत होतायत, अशी इच्छा करायची. शुद्ध इच्छा. बघा, व्हायब्रेशन्स घेतोय उजव्या हाताच्या बोटातून, डाव्या हाताद्वारे ते आपल्या फुफ्फुसाला देतोय. आणि आमची फुफ्फुसं मजबूत होतायत, स्ट्राँग होतायत. फुफ्फुसातले सर्व विकार, आजार, दोष दूर करण्यासाठी आपण श्रीमाताने प्रार्थना करतोय. आणि हा जो आजार ज्यांना होतोय, त्या सर्वांच्यासाठी आपण करतोय प्रार्थना. सर्व सहयोग्यांच्यासाठी, आमच्या स्वतःसाठी नाही किंवा वैयक्तिक नाही, सर्व कलेक्टिव्हिटीसाठी आहे. जेवढे सहयोगी आहेत, त्या सर्व सहयोग्यांना याचा फायदा व्हावा. त्यांचं फुफ्फुसं स्वच्छ व्हावीत, मजबूत व्हावीत, स्ट्राँग व्हावीत. त्यांना कुठल्याही प्रकारचा श्वासाचा त्रास होऊ नये, यासाठी आपण हा हात ठेवलेला आहे इथे. उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या फुफ्फुसाला द्यायचे आहेत. आणि अशी इच्छा करायची, की आमची फुफ्फुस स्ट्राँग होतायत, मजबूत होतायत. आणि आम्ही निर्भय होतोय हळू-हळू. कुठला आजार, कुठला काय? निर्भयता. म्हणजे स्वतः ठीक राहू शकतो आणि दुसऱ्याला इथं बसून दुसऱ्याला आपण ठीक करू शकतो. कला आहे ती मातांनी दिलेली. फार मोठी देणगी आहे सहयोग्यांना. फक्त सहयोगीच करू शकतात बरं का हे. पण त्याचा उपयोग आपण केला पाहिजे, न घाबरता. आता आपला डावा हात परत श्रीमातांच्याकडे करायचा आहे. आता उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. बघा, श्री मातेनं आवाहन करतोय, देवीला आवाहन करतोय. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. हात आता वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर. थोडासा वर, खाली, मागे, पुढे गोल फिरवून बघायचं आहे, की आपल्याला टाळूतून चैतन्य लहरी जाणवतात का? अगदी शांतपणे त्या वर येत असतात. चैतन्य येण्याचे अनेक प्रकार आहेत वर. काही जणांना स्पीडमध्ये वर आल्यासारखं वाटतं, काही जणांना पाण्यासारखं वर आल्यासारखं जाणवतं, काही जणांना वारं जाणवतं, गरम गार असं. बऱ्याच जाणीव आहेत त्याच्या. हात खाली घेऊया, बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. सहज मध्ये काही विचार करायचा नाही. आता कुठली अटॅचमेंट नाही. फक्त जी काही जाणीव होते ना श्री मातांच्याकडून येते कुंडलिनीची, त्याच्याकडे लक्ष द्यायचं बस. ही तपश्चर्या आहे. नाहीतर निम्मा लक्ष आपलं प्रपंचाकडे आणि निम्म लक्ष इकडे परमार्थाकडे, असं काही उपयोगाचं नाही. ध्यान करताना परिपूर्ण ध्यान करायचं. एक पाय मगरीवर आणि एक पाय नावेवर असं नाही चालणार. पूर्णपणे नावेत आलं पाहिजे. परिपूर्णता. काय बिघडलं? सगळं सोडून द्यायचंय. 1 तासभर काय बिघडतंय ध्यानाला? आपलंच आरोग्य ठीक राहणार आहे. आपलीच चक्र ठीक राहणार आहेत. स्वतःही ठीक राहा, दुसऱ्यालाही ठीक करा ना. आज गरज आहे त्याची. लक्ष वरती आहे आपलं. जो गारवा, जसं शिवतत्व हिमालयामध्ये आपण जातो, गारवा आपल्यात आलं की बाहेर पण गार होतं सगळं. काय सांगायची गरज नाही. ते जे ब्रह्मांडी ते पिंडी आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी. आतमध्ये बदल झाला, बाहेर बदल होतोच. आणि बाह्यात बदल झाला की आतमध्ये बदल होतो. ठरलेलं आहे ते.
आता थोडंसं ब्रह्मरंध्रात उतरायचं आहे आपल्याला. ब्रह्मरंध्रात बघा. आता काय करायचं आहे, खाली यायचं ब्रह्मरंध्रात. चक्रावरती तर आपण लक्ष देतो, नाड्यावरती पण देतो. आता अवयवावरती लक्ष देणं गरजेचं आहे जरा. का? तर हे जे अवयव आहेत, जसं आपण हात ठेवले, चैतन्य दिलं. तसं चित्त दिलं, चित्तामध्ये चैतन्य आहे. समजा आपण चित्त दिलं, तरी चैतन्य तिथं गेलं, की आपले अवयव ठीक होतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे माताने आपल्याला सर्व साधकांना ती एक शक्ती आहे, की चित्त घातलं तरी कार्य झालं पाहिजे. तसं शुद्ध चित्त पाहिजे. मग आपण ध्यानामध्ये शुद्ध होतोच. आता शस्त्रांमध्ये आलोय ना, तर शस्त्रांमध्ये आपल्या शरीराचा थोडा अभ्यास पाहिजे आपल्याला. बघा, आध्यात्मिक माणसाला शरीराचा थोडा बहुत अभ्यास पाहिजे. म्हणजे मेंदू कुठं आहे बाबा? जसं चक्र आहेत आपल्या शरीरात 7 शक्ती केंद्र आहेत आणि ती 7 शक्ती केंद्र ते अवयव सांभाळत असतात शरीराचे. बरोबर आहे? मग कुठलं अवयव आपले बिघडल्यानंतर कुठलं चक्र लागतं ही माहिती पाहिजे आपल्याला. आपण काय वेळेला म्हणतो, "हे चक्र लागतं, ते चक्र लागतं." ते चक्र ठीक करायचा प्रयत्न करतो. परंतु पुन्हा अवयवाचा त्रास आम्हाला होत असतो, त्या अवयवाचा. समजा हार्टचं बोट लागतंय आम्हाला. हार्टचं बोट आम्ही ठीक करायचा प्रयत्न करतो, तरी देखील आम्हाला काही वेळेला हार्टचा प्रॉब्लेम निर्माण होतो. मग त्यासाठी काय करायचं, तर हात ठेवून आपण ते चक्र किंवा ते अवयव ठीक करू शकतो. म्हणजे हातातून जे चैतन्य येतं, ते आम्ही त्या हृदयाला देऊन हृदय आम्ही स्ट्राँग करतोय. तसंच काय करायचं आहे, की चित्तानं हृदयामध्ये जाता आलं पाहिजे. तसा आपण आज प्रयोग करतोय थोडा, की जेणेकरून आपले आजार ठीक होतील आणि ते अवयव ठीक झाल्यानंतर व्हायब्रेशन्सनी पण आपल्याला समजेल, किंवा खरोखर चित्त दिल्यानंतर आपले अवयव ठीक राहू शकतात आणि आपण स्ट्राँग राहू शकतो. ब्रह्मरंध्रातून आपण आज्ञाचक्रामध्ये येऊया. हळू-हळू आज्ञेत यायचं. बघा, हळू यायचं आज्ञेमध्ये. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. आता विशुद्धीमधून काय करायचंय? आता आपल्याला पहिलं हृदय घ्यायचंय. हृदय. हृदय कुठं आहे आपल्याला माहिती आहे. बरोबर मध्ये असतं हृदय. आपण डावीकडे हात ठेवतो. परंतु हृदय जर आपण त्याचा अभ्यास केला शरीराचा, तर हृदय थोडंसं मध्ये आहे. ठुक, ठुक, ठुक वाजतं की नाही मध्ये. जिथं दुर्गा माताचं स्थान आहे ना, तिथं खरं हृदय आहे. मग तसंच थोडंसं खाली यायचं, हृदयामध्ये यायचं. हृदय बघायचंय आपल्याला. बघा. आणि हे हृदयामध्ये चित्त घालायचं. हृदयामध्ये घालायचं. आत्म्याकडे नाही, चक्राकडे नाही, हृदयामध्ये. आणि आपण अशी इच्छा करायची, की हे हृदयामध्ये आम्ही चैतन्य घालतोय, ते व्हायब्रेटेड करतोय. जसं आपण लिंबू हातात घेऊन व्हायब्रेट करतो की नाही? तसं चैतन्य हृदयाला द्यायचे आहेत आपण. बघा, चित्त घातलं ना हृदय, आपलं हृदय स्ट्राँग व्हायब्रेट करायचं. त्याला बघा, त्या पद्धतीनं. लक्षात आलं? चित्ताला हात, पाय, डोकं सगळं आहे. त्यामुळे चित्ताच्या हातानं हृदय आपण व्हायब्रेट करायचं. बघा, आणि ते हृदय स्ट्राँग करायचं, मजबूत करायचं. हृदयातलं सगळं विकार दूर व्हायला पाहिजेत, असं स्ट्राँग करायचं त्याला. म्हणजे हृदय मजबूत झालं पाहिजे. ते परत लागलं नाही पाहिजे. बघा, हृदयाला व्हायब्रेटेड करतोय आपण. म्हणजे हृदयातले आजार किंवा हृदय संबंधी समजा काही आजार असेल, श्वासाचा किंवा आणखी कुठला त्रास असेल हृदयासंबंधी, हृदय महत्वाचं असतं आपलं. तर तो होऊ नये यासाठी तो स्ट्राँग करायचा आपल्याला हृदय. म्हणून हृदयाला व्हायब्रेट करायचं आपण. चैतन्य द्यायचं त्याला. हृदयाची जी धडधड आहे ती लयबद्धता झाली पाहिजे. लयबद्ध. रिदम म्हणतात त्याला. शिवतत्व आहे ना हृदयामध्ये, आत्मतत्व. आणि शिवांचा रिदम असतो. म्हणून तर हे देह चालू आहे व्यवस्थित. हृदय व्हायब्रेट केला. आता राईट हार्ट म्हणजे कुठे आहे? फुफ्फुस. राईट हार्टकडे नाही वळायचं, फुफ्फुसाकडे वळायचं. आता फुफ्फुस कुठे आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून म्हटलं की आपल्याला थोडंसं शरीराचा अभ्यास असणं आवश्यक आहे. कुठले अवयव कुठे आहेत हे आपल्याला थोडं माहिती पाहिजे. आपल्या शरीरात आहे ते.
आता फुफ्फुसाकडे लक्ष द्यायचं. बघा, आपली फुफ्फुसं मजबूत करायची आहेत आपल्याला. आता आपण श्वास घेतल्यानंतर कुठं आपल्याला फुफ्फुसं पूर्ण भरल्यासारखं जाणवतं, तिथं फुफ्फुस आहे. सरळ गणित आहे. बरगडीच्या तिथे, इकडं, इकडं. आणि इच्छा करायची, की ती फुफ्फुसं स्ट्राँग, मजबूत, व्हायब्रेटेड करायची ती फुफ्फुसं. चित्ताचे हात आपण द्यायचे त्याला. चित्ताच्या हातानं, दोन्ही हाताने व्हायब्रेट करायचं त्याला, फुफ्फुसाला. व्हायब्रेशन द्यायचे. बघा, येते का बघायचं. म्हणजे चित्त किती महत्वाचं आहे, आपल्या हे लक्षात येईल. कशाला आजार होईल आपल्याला? आपण लक्ष दिलात तर कशाला आजार होणारच नाहीत. आणि झाले तरी पण ठीक होऊ शकतो ना अशा पद्धतीनं. त्याला स्ट्राँग केलं तर काय होणार आहे? बघा, फुफ्फुसाला आपण चैतन्य देतोय. हाताने, चित्ताच्या हाताने देतोय. त्याला व्हायब्रेट करतोय. आणि आपली फुफ्फुसं सर्व सहयोग्यांची, आपली पण आणि सर्व सहयोग्यांची मजबूत व्हावीत, स्ट्राँग व्हावीत आणि फुफ्फुसातले सर्व विकार, आजार दूर व्हावेत. म्हणून श्रीमातांना प्रार्थना. श्रीमाताजी, आम्हा सर्व सहयोग्यांची फुफ्फुसं ठीक करा, मजबूत करा, स्ट्राँग करा. श्रीमातांनी तेवढी शक्ती सर्व साधकांना दिलेली आहे. म्हणूनच व्हायब्रेशन्स आपल्याला खेचून घेता आल्या पाहिजेत, यासाठीच. आता तसंच थोडं खाली उतरूया फुफ्फुसातून. खाली काय जठर आहे, जठरामध्ये जाऊया. जठर ठीक करूया. बघा, शरीराचा अभ्यास पाहिजे त्यासाठी. महत्वाचं आहे. म्हणजे आपले अवयव जर कुठं खराब होत असतील, पोटाचा त्रास आहे, तर पोटात तिथे लक्ष द्यायचं. समजा आपल्याला आता आतड्याचा त्रास आहे, तर आपल्यामध्ये आतडी आहेत, लहान आतडी आहे, मोठी. तिकडे लक्ष द्यायचं, बघायचं, ती स्ट्राँग करायची. चित्त द्यायचं तिथे. बघा, आतड्यावरती लक्ष दिलं, कुठे-कुठे पोटामध्ये बघा, नाभीत गेलोय आपण आता. म्हणजे त्या अवयवावरती गेलतोय, चक्रावरती नाही. अवयव. झालं. आता स्वादिष्टांमध्ये यायचं म्हणजे काय करायचं? किडन्या. 2 किडन्या कुठे आहेत? मागे असतात किडन्या. दोन्ही किडन्यांच्या वरती लक्ष देऊया. बघा, आहेत का स्ट्राँग करायचे ते किंवा त्याला व्हायब्रेट करायचं. म्हणजे आपल्याला जो आजार आहे तो आम्ही चित्त दिलं तरी ते ठीक होऊ शकतं. चित्तानं ठीक करता आलं पाहिजे, एवढं स्ट्राँग चित्त पाहिजे आपलं. होऊ शकतं. फक्त आपल्याला ते जमलं पाहिजे. श्रीमातांनी किती वरदान दिले सहयोग्यांना, पण त्याचा उपयोग केला पाहिजे ना आपण. करत नाही, घाबरतो, गांगारून जातो. म्हणून व्हायब्रेशन्सकडे लक्ष दिलात ना, सगळं ठीक होऊन जाईल. कळेल स्वतःला काय दोष आहे, कसं ठीक करायचं कळतं. शिकवतायत ना श्रीमाताई. परत आता मूलाधारमध्ये लक्ष द्यायचं. बघा, आपण वरून खाली आलोय. फक्त अवयवाकडे लक्ष दिलंय आपलं. चक्रांच्याकडे नाही. आजवर आपण चक्रावरती लक्ष देत होतो. पण आता अवयवावरती, याच्यासाठी की सर्व साधकांना ठीक वाटावं, बरं वाटावं त्यांना. आणि ते स्ट्राँग व्हावेत. म्हणजे त्यांनी जर असं लक्ष दिलं, तरी त्यांचे ते अवयव ठीक होतील. नाहीतर सरळ हात ठेवायचा, व्हायब्रेशन्स घ्यायचे आणि डाव्या हाताने चैतन्य द्यायचं त्या चक्राला. असंही करू शकता. दोन्ही गोष्टी आहेत. परंतु घाबरून न जाता ठीक होणं महत्वाचं आहे आणि सहयोगी ठीक होतातच. फक्त करणं गरजेचं आहे. चक्र कुठलं पकडले लक्षात आलं, ते ठीक करायचं आणि शस्त्रावर यायचं. काही होणार नाही आपल्याला. आता मूलाधारमध्ये लक्ष देऊया. पाठीचा शेवटचा मणका. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. गणेश चक्र जर आपलं स्ट्राँग झालं तर आपल्यातली उष्णता निघून जाते. उष्णतेचे त्रास झाले असतील
तर गणेश कसा आहे, थंडतेची देवता आहे. थंड करतात ती सगळ्यांना, शांत करतात. म्हणून आपल्यामध्ये ज्या थंड व्हायब्रेशन्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्या गणेशाच्या व्हायब्रेशन्स. प्रत्येक व्यक्तीच्या व्हायब्रेशन्स ह्या वेगवेगळ्या असतात. तसं आपल्यातून चैतन्य जे बाहेर पडणार आहे, ते थंड असावं, शांत असावं, दुसऱ्याला शांती प्रदान करणारं असावं. अशाच व्हायब्रेशन्स आपल्यातून बाहेर पडल्या पाहिजेत. त्यासाठी गणेश तत्व आपलं भक्कम असणं आवश्यक आहे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला क्षमा करा. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला संतुलन द्या. मूलाधार चक्र नुसतं लक्ष दिलं तरी ती गर 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 फिरायला सुरुवात होते. आणि गणेश तुमच्यामध्ये स्ट्रॉंग असतील तर कुठलाही आजार होत नाही, हे पण तितकंच सत्य. म्हणून गणेश फार महत्वाचे आहे. इथं संतुलन देतात ना ते. आता मूलाधार मधून वर येऊया, थोडस स्वादिष्ठान चक्रावरती येऊया. आता बॉडीवरनं झालं. आता स्थूल देहातून सूक्ष्म देहात वळूया. सूक्ष्म देहात म्हणण्यापेक्षा स्थूल देहातून कारण महाकारण देह आणि मग सूक्ष्म देह. बघा फरक लक्षात येतोय. आपण कसं कसं गेलो. शारीरिक अवयव म्हणजे स्थूल देह झाला. कारण महाकारण देह म्हणजे काय, चक्रांची नाड्यांची ते अवयव किंवा ती बॉडी. आणि सूक्ष्म देह म्हणजे आत्मा. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण 4 प्रकारचे देह आहेत आपल्यात. आपण जे आता लक्ष दिलं की आपली बॉडी ठीक व्हावी म्हणून त्या त्या अवयवावरती चित्त दिलं. चित्त तो स्थूल देह. आणि आपण आता कारण महाकारण देहातून सूक्ष्म देहात म्हणजे आत्म्याकडे वळतोय. स्वादिष्ठान मधून नाभीमध्ये येऊया, पाठीच्या मणक्यातून. नाभीतून अनाहत मध्ये येऊया. हळूहळू यायचं. कळलं पाहिजे, लक्ष दिलं. चित्त आता तुम्हाला समजलं चित्त किती महत्वाचं आहे. चित्त दिलं की ते कार्यान्वित होऊनच आलं पाहिजे. असं चित्त स्ट्रॉंग करायचं आपलं. अनाहत मधून विशुद्धी. विशुद्धीतून आज्ञा. आज्ञेतून शस्त्रार आणि शस्त्रारचं भेदन करून वर यायचं. बघा सहज मध्ये वर आलो की नाही. म्हणजे आता कुंडलिनी शस्त्रारच्या वर आली आपली. ती शिवस्थिती झाली आपल्याला. आत्मस्थिती म्हणजे शिवस्थिती. म्हणजे आपण आता सूक्ष्मामध्ये सूक्ष्म देहामध्ये उतरलो. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. म्हणजे आपण आता ह्या बॉडीच्या पण पलीकडे गेलो. देहातीत अवस्था म्हणतात त्याला. शस्त्रारच्या वर येणं म्हणजे काय, देहातीत अवस्था. म्हणजे आपला आत्मा त्या आत्म्याला एकरूप होण्यासाठी वर 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 जातोय आपण चित्ताने. चित्त आपण वर वर नेतोय, कुंडलिनी बरोबर जातो. बघा वरती वरती घेऊन जायचं. आकाश तत्वापर्यंत जाता येते का बघायचं सहज मध्ये, विचलित न होता. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण किती फरक पडतोय बघायचं. कमालीच्या व्हायब्रेशन्स येतात. तिचं कारण असं आहे की आपले अवयव देखील आपण ठीक केले. आजार पण बरे होतात याच्यातून नुसता चित्त दिलं तरी. आपण करणं गरजेचं आहे. तपश्चर्या थोडी सहजाची तपस्या आहे, केली पाहिजे. बघा एकरूप झालो आता आपण मातांच्या चरणाशी. त्या सदाशिवांशी एकरूप होतो पूर्ण आकाश तत्वामध्ये. एकजीव झालो.
हनीमून? ठीक ठाक था भैया, वही टाइट फोर स्किन का पेन, सेक्स के टाइम प्रॉब्लम, स्किन केयर से नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मन्दार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय। शिवाय गौरी वदनाब्जवृन्द सूर्याय दक्ष वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषभध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। वसिष्ठकुम्भोद्भव गौतमाय मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय। यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय विद्यादेवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय।
आपने अपनी आत्मा की अनुभूति नहीं ली, माने जब तक आपका उससे संबंध नहीं हुआ। आत्मा से संबंध होना सहयोग से बहुत आसानी से घटित होता है। किसी किसी को थोड़ी देर के लिए होता है, किसी के लिए हमेशा के लिए हो जाता है। आत्मा से संबंध होने के बाद हमको उसे तादाद में पाना होता है। माने कि मैंने आपको जाना, ठीक है, आपको मैंने पहचाना, ठीक है, लेकिन मैं आप नहीं हो गई हूं। आपको मैं देख रही हूं और आप मुझे देख रहे हैं। जिस वक्त मैं आपकी दृष्टि से देख सकूं, उसी वक्त तादाद में होता है। आत्मा के अंदर प्रवेश करके वहां से आपने तब कहना चाहिए कि आत्म साक्षात्कार पूर्णतया संपन्न हो। कुंडलिनी का जागरण, उत्थापन तथा भेदन सब कुछ हो गया। जो लोग पा रहे, सहस्त्रार टूट गया। आप चक्रों के द्वारा अपनी स्थिति और दूसरों की स्थिति को भी बहुत अच्छी तरह से पहचान लेते, उसकी जानकारी होने लगी। लेकिन अभी आप आत्मा से तदाकार नहीं, तदाकार नहीं। आत्मा से तदाकार होने के लिए सबसे पहले मैं ऐसा मानना चाहिए, वो ही वो है, तू ही तू है। पहले आत्मा को मानना चाहिए कि तू ही तू है, मैं नहीं। कबीरदास ने बहुत अच्छे से कहा है कि जब धुनकने वाला धुनकता है तो धुनकी की आवाज आती है तू ही तू ही। लेकिन जब बकरी के पेट में अतड़ियों के रूप में होती है तो तब कहती है मैं। फिर बकरी के अतड़ियों से निकल के उसकी अच्छी पिटाई होती, सफाई होती, ताड़ी खींची जाती, सुखाई जाती, और जब उसे फिर धुनकनी पे लगाते हैं तो हर समय कहती तू 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 तू। ऐसे ही हमारे मन का है। मन को खूब अच्छे से देखना चाहिए। देखो तो भला ये मन ये कैसा है, कहाँ भटकाते रहता है हमको, कहाँ भटकाते रहा। व्यर्थ की चीजों में हमारा चित्त कहाँ जाता है। कभी इसको देखते हैं, कभी उसको देखते हैं, कभी इस चीज को देखते हैं, कभी उस चीज को देखते हैं। हर समय हमारा मन किसी न किसी भावना या वासना से भरा रहता है। अब उसमें प्रकाश हो गया, हम देखते हैं इसमें वासना है, भावना है, लेकिन तो भी हम इस गंदी चीज को अपने साथ नहीं चले जा रहे। इसको धुनकना है, मारना पीटा नहीं है, धुनकना है। तो उसके और देखें, उसके प्रकाश को प्रज्वलित करें। हे मन देखो, तुम तो परमेश्वर का मंदिर हो ना। परमेश्वर के मंदिर में ऐसी गंदी भावना क्यों है? इसको तुम बाहर ही रखो, बहुत ऊंचा। पहले कभी लोग ऐसे लिखते थे कि मन समझ समझ पगधर। हे मन, दुनिया भर की चीजों के लिए तुम दौड़ते हो, तुम परमात्मा के लिए कब दौड़ोगे? परमात्मा को अपने अंदर कब बचाओगे? तुम्हें ये चिंता रहती है कि मेरे बेटे का क्या होगा, मेरे माँ का क्या होगा, मेरे बाप का क्या होगा। अरे मन, ये तेरे कौन रह चुके? ये कोई तेरे हुए हैं, ये बंद ढलक, ये कोई तेरे अपने हैं, उनके लिए क्यों तू हर बार इस तरह से परेशान होते रहा? अपने मन से बात करें। धीरे धीरे इस तरह से मन की सफाई होते होते आत्मा का प्रकाश उसमें प्लावित होने लगेगा। उस प्रकाश से आप में आनंद की लहरियां बहने शुरू हो। धीरे धीरे आप में जड़त्व लाने वाली जितनी भी चीजें हैं धीरे धीरे घटती जाएंगी और आप अपने आत्मा में लीन होते जाएंगे।
तर हळूहळू आपले डोळे शिस्तीत उघडायचे. श्रीमाताईंना बघायचं आहे. लक्ष वरतीच असू दे, फक्त बघायचं आहे श्रीमाताईंना आणि हाताच्या बोटांच्या वरती. आपण डोळे उघडे ठेवून देखील वरती राहू शकतो. असं कायम सहस्त्रारच्या वर राहिलं तर काहीही होत नाही, आपल्याला निरोगी राहतो आपण. व्हायब्रेशन्स पण त्या प्रकारच्या क्वालिटीचेच येणार. श्वास देखील एक प्रकारच्या रिदम प्रमाणे चालतो, लक्षवरती असल्यामुळे, शिवतत्वात असल्यामुळे. हा फरक येतो ना, म्हणून त्या तत्वामध्ये उतरणं आवश्यक आहे. आता श्रीमातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवते, म्हणजे लक्ष कुंडलिनी वरती ठेवायचं. शिस्तीत कुंडलिनी वरती उचलायची, एक गाठ मारायची सहस्त्रारच्या वर. दुसऱ्या वेळेला हाताबरोबर ती वर येते, 2 गाठी मारतोय आपण. बघा, तिसऱ्या वेळेला शिस्तीत चढवायची. कळलं पाहिजे कुंडलिनी वर येते तशी 3 गाठी. हा, त्यानंतर कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. कवच तयार झालं. त्या कवचाकडे लक्ष, म्हणजे या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत. कुठलाही व्हायरस, कुठली निगेटिव्हिटी हे भेदून आत येता उपयोगाची नाही. अशा पद्धतीनंच आपण कवच घ्यायचं. बघा, महत्वाचं आहे, घराच्या बाहेर पडताना देखील इतकं सूक्ष्मतेनं कवच घ्यायचंय आपल्याला. आणि घरातून आत आल्यानंतर देखील बाहेरून तेव्हा पण अशा पद्धतीने बंधन घ्यायचं, हे महत्वाचं आहे. तर आता उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरती ठेवायचंय. उद्या आपण पहाटे 5 वाजता ध्यानाला बसणार आहोत. पूर्णपणे स्वच्छ होऊन आपण ध्यानासाठी बसायचंय उद्या पहाटे बरोबर 5 वाजता. जय श्री माताजी.